बघा जरा काय दिलंय, ए एन बी द सिक्वेन्स सच दॅट ए झिरो इज इक्वल टू ए नॉट इज इक्वल टू झिरो, ए वन इज इक्वल टू वन हाफ. आणि सिक्वेन्स बघा काय दिली, नीट लक्ष द्या. ही मगाशी झाली का रे तुम्हाला, ए एन प्लस टू इज इक्वल टू 5 ए एन प्लस वन मायनस 3 ए एन असं आहे. ही कुठची सिक्वेन्स आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, फिबोनाची सिक्वेन्स. आठवतंय का मगाशी सांगितलं होतं. सिक्वेन्स कशी तयार होते, तर दोन टर्म्सचा आधार घेऊन तयार होते, बरोबर. आणि हे सोडवताना काय करा सांगितलं होतं मी तुम्हाला, की एनच्या व्हॅल्यू ठेवा आणि सोडवा. आणि तेव्हा मी तुम्हाला असंही म्हटलं होतं रिक्वायर्ड डाटा दिलेला असतो. कळतंय काय बोलतीये ते. सो एन इज रनिंग फ्रॉम 0 to 0, 1, 2 अँड सो ऑन. सो सगळ्यांनी पहिल्यांदा एन इज इक्वल टू 0 ठेवा बघू. एन इज इक्वल टू 0. आता A1 ए नॉट माहितीये, A1 माहितीये, A2 शोधायचं आहे, बरोबर ना. मग A2 कधी मिळेल, ज्या वेळेला तुमचा n 0 असेल त्यावेळेला. मग n 0 ठेवलात तर ते 2 टाइम्स A2 मिळालं. काय मिळालं हे, तर ते मिळालं 5 टाइम्स A1 मायनस 3 टाइम्स A नॉट, बरोबर. तुमच्याकडे हे सोडवण्यासाठी A1 आणि A नॉट आहेत. A1 काय आहे, 1/2 आणि A नॉट काय आहे, 0. सो हे तुमचं झालं 2A2 इज इक्वल टू 1/2, म्हणजे A2 झाला तुमचा 1/4. काही शंका आहे का. मी फक्त एनच्या व्हॅल्यू ठेवतीये आणि कॅल्क्युलेशन करते. ओके. का रे, अरे हा बरोबर, सॉरी हा. सो 5/4 होणार. A2 झाला 5/4, बरोबर आहे. 5/4 म्हणजे बघा माझ्या मध्ये कुठेतरी लागणार आहे आपल्याला, हे 5/2 स्क्वेअर होईल तो, बरोबर का. का मग तेच ना, मग 5/2 आहे, इंटू 2 केलंस तर किती होईल, मग हे होईल 5/2 स्क्वेअर. कळतंय का मी काय बोलतेय ते. आता A3 काढा. A3 कधी N1 ठेवलात की, N1 ठेवलात तर हे काय आलं, 2 टाइम्स A3 इज इक्वल टू 5 टाइम्स A2 मायनस 3 टाइम्स A1. सो 2 टाइम्स A3 इज इक्वल टू काय आलं बघा, 5 टाइम्स 4 मायनस 3 टाइम्स A1 काय रे, 1/2. सो हे तुम्हाला सोडवायचं आहे. हे आलं 25/4 मायनस 6/4, बरोबर का. 19/4 आलं ना, 19/4 आणि ते 4 परत 2 खाली येतील ना, म्हणजे हे तुम्हाला मिळालं, A3 मिळाला 19/8 म्हणजेच 19/2 क्यूब, बरोबर. आणि तुम्ही असं काढत गेलात तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की तुमचा AK हा डिनॉमिनेटरला 2k. कळतंय का काय बोलतीये. फक्त डिनॉमिनेटर बद्दल बोललीये मी, न्यूमरेटर बद्दल काहीही बोललेले नाही. आता आपण सगळी A4 काढा रे पटकन, म्हणजे काय होईल मला तुम्हाला सांगता येईल. A4 काय आला सांगा, A4 काढा पटकन. A4 चा डिनॉमिनेटर फिक्स आहे 2⁴ म्हणजे 60. मला न्यूमरेटर सांगा पटकन काय येतो तो. काय रे, हा अच्छा तू न्यूमरेटरचं मला जनरलाइज सांगतोय, सांग ना. हा व्हेरी गुड. थांब 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 परत सांग. म्हणजे आता A1 कसं होईल, n² म्हणजे 1 चा स्क्वेअर प्लस n - 1 म्हणजे 1 - 1 0 म्हणजे वरती 1/2. बरं. आणि A2 ला काय होणार, n² म्हणजे 4 प्लस n - 1 म्हणजे 2 - 1 असं. आणि इथे 19 ला होतंय का बघ, बरोबर 65/16 आलं. बरं, आदित्यनं सांगितलेलं सॅटिस्फाय होतंय फक्त A2 पर्यंत, A3 पर्यंत, त्याच्या पुढे प्रॉब्लेम होईल. मग मी काय करते, मी दुसरा विचार करते. हे जनरलाइज जेव्हा काढायचं असतं फिबोनाची वरून त्यावेळेला ट्रायल अँड एरर वापरली जाते मेजर, किंवा तुम्ही सिक्वेन्स हे पण आपण हे PGP चेक करायला लागेल. त्याच्यापेक्षा हे बघा जरा,
हे 5 आहेत. मग मला सांगा, एक मिनिट हा, 3चा वर्ग किती 9 आणि 2चा वर्ग किती 4. 9 वजा 4 5 झाले ना. ओके झाले. हे बघा हा A1 1 आहे आणि हा किती आहे 2. हा मला 3 - 2 लिहिता येतोय. बघा जरा येतोय. इथे 5 आलाय, हा मला 3² - 2² लिहिता येतोय. बघा जरा 9 - 4 5. किंवा हा जो आलाय माझा 19, हा 19 मला 3³ म्हणजे 27 मायनस 2³ म्हणजे 8 बरोबर ना लिहिता येतोय. सिमिलरली फॉर 65 पण तुम्ही चेक करू शकता. हा 3⁴ मायनस 2⁴ चेक. बरोबर. म्हणजे AK तुमचा काय आहे 3⁻k मायनस 2⁻k. हे शोधण्यासाठी हा सगळा अट्टहास चालू होता आपला. इथपर्यंत सगळ्यांना कळलंय. आता पुढे प्रश्न काय आहे आपल्याला विचारले आहे समेशन विचारली आहे k रनिंग फ्रॉम 100 AK म्हणजे पहिल्या 100 टर्म्सची सम विचारलेली आहे. बाकी काही वेगळं आहे का त्याच्यामध्ये? नाही. ओके. सो मला AK मिळाली आहे, त्याच्यावरनं मी आता पुढचं सगळं सॉल्व्ह करणार आहे. एफ कुठून आला बघा जरा काय दिलंय समेशन k रनिंग फ्रॉम 1 to 100. आता मी हे जरा शिफ्ट करते, हे मी जरा हे करते बघा 3/2k मायनस 2⁻k अपॉन 2⁻k म्हणजे 1 म्हणजे मला मिळालंय 3/2 ब्रॅकेट रेस टू k मायनस 1. बरोबर आहे का? मी ऍडजस्ट केलंय का कारण मला एवढं कळलं 3/2 रेस टू k आला तर ही जी सिक्वेन्स तयार होईल जीपी होईल आणि जीपी ची सम मला करता येते. काय बोलतेय कळतंय का? बघा 3/2 रेस टू k आहे ना ती जीपीच होणार आहे तुमची आणि सम टू द म्हणजे S100 काढायला लागेल तुम्हाला. सो बघा इथे काय होत आहे हे लिहिलं मी 3/2 ब्रॅकेट रेस टू k मायनस 1. समेशन सेपरेट करा. समेशन k रनिंग फ्रॉम 1 to 100 3/2 ब्रॅकेट रेस टू k मायनस समेशन k रनिंग फ्रॉम 1 to 100 1. बरोबर. मग अशीच सांगितलं होतं समेशन k रनिंग फ्रॉम 1 to n 1 काय असतो n म्हणजे 100 काय असणार 100. सो हे आपल्याला 100 कळलेलं आहे. नाऊ जस्ट हॅव टू सॉल्व दिस आणि हे तुम्ही चेक केलं तर दिस इज जीपी राईट ना. जीपी करा. तर जीपी तुम्ही करा. मला S100 सांगा जीपी साठी. ए काय येतोय आर काय येतोय सॉल्व करा आणि सांगा पटकन करा. ओके पण आपल्याला ऑप्शन कसे दिले आहेत? ओके असं करायचंय का 3 ऑफ ए करूया चला. SN काय येणार बघा तुम्हाला S100 काय येणार तुमची SN काय असतं तुमचा फॉर्म्युला A इंटू 3/2 म्हणजे 1 पॉइंट समथिंग आहे ना तुमचा फॉर्म्युला काय असणार आहे R⁻n मायनस 1 अपॉन म्हणजे इथे A आला 3/2 R पण 3/2 आहे बरोबर ना 3/2 येणार. कसा म्हणजे काय पहिली टर्म आणि इथे येणार 3/2 मायनस 1 बरोबर आहे का? मला आता स्वतःवरच डाऊट झालाय पण बघू आपण. बघा इथे काय होत आहे हे 1/2 होतील 2 कॅन्सल होतील सगळं कळतंय ना सगळ्यांना. सो हे फक्त राहील 3 टाइम्स इथे राहतंय तुमच्याकडे 3/100 मायनस 2/100 अपॉन 2/100 असंच राहील का रे बरोबर ना. मी काहीच केलं नाहीये. हा 3/2 100 आहे ते फक्त हा डिनॉमिनेटर सेम करून घेतला एवढंच केलंय आणि दिस इज युअर A100 बरोबर ना. 3 टाइम्स A100 असं आलं माझं बरोबर. म्हणजे हे माझं झालं 3 टाइम्स A100 मायनस 100 ऑप्शन 2. A ऑफ म्हणजे 100 विथ टर्म दिली आहे त्यांनी आपण काढली नाही. A1 त्यांनी 1/2 दिली आहे. चुकलं का रे काही बरोबर आहे का?